बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शाहू महाराजांचे विचार हे शासन विसरतंय असं हे आज स्पष्ट झालं आहे. आणि शाहू महाराजांचे विचार, पुरोगामी विचार हे घेऊन चालणार नसेल कुठलेही शासन, तर त्याचे दिवस निश्चितच लिमिटेड आहेत. आणि भविष्य काळामध्ये योग्य शासनच येत राहील आणि सर्वांच्या साठी काम करणारं शासन, सर्वांना बरोबर घेऊन चालणारं शासनच इथं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा येईल असं मला वाटतं भविष्य काळात. आता हे स्पष्ट झालं ना, ते चित्र नाही आहे म्हणून. आणि जाणीवपूर्वक आहे का नाही हा प्रश्न येतच नाही आहे. दिसतेच आहे की जाणीवपूर्वक त्यांना त्यांचं चित्र वगळलं आहे. 100% तसं आहे, परंतु त्यांनीच मागितली पाहिजे. नाही तर त्यांना भविष्यात काय होईल ते त्यांनी त्याला फेस केलं पाहिजे. भूमिका ज्यांची पुरोगामी भूमिका ही इंडिया आघाडीची, महाविकास आघाडीची कायम राहीलच. आणि इतर सर्व प्रश्नसुद्धा ते घेतील. आणि काय काय झालं काय नाही आता अजून 7 दिवस सुद्धा झाले नाही आहेत. आणि याच्यावर निश्चित मंथन होईल आणि याच्यातनं आपल्याला दिशा मिळेल. जिथं जिथं शाहू महाराजांचा विचार आता पोहोचलेलाच आहे तिथं निश्चित होणार आणि जनतेकडूनच होणार. आणि फक्त ह्या जागेतनं त्या जागेत असं नाही, जनतेकडनंच आहे. त्यांना लक्षात येणार कधी ना कधी. लवकर येत नाही, अशा गोष्टी लवकर येत नाहीत, हळूहळू येतात लक्षात.